स्टिंग ऑपरेशन केलं माझं. आणि स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर काय ती मला एक आमचाच पत्रकार फोन करतो, की "साहेब तुमची सीडी आली आमच्याकडे. तुम्ही कुणाला तर ठो, ठो, ठो करून मारतो म्हणून सांगतात." तर म्हटलं सांगितलं असेल. मी रोज सांगतो म्हटलं. हां, हे असे येतात त्यांना मी मी म्हटलं आय डोंट केअर. तर नाही तुम्ही असं तुम्हाला पिस्तूल दिले तर तुम्ही ते 4 जणांना उडवणार का? म्हटलं काय झालं काय बाबा सांग मला. तर म्हणाले नाही तुमची एक सीडी आलेली आहे. त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलंय. तर म्हटलं म्हटलं कसली सीडी आहे? तर पाठवा तरी बघू मला. म्हटलं मला नाही तुम्ही अक्रॉस द टेबल बसा आणि ती सीडी पब्लिश न करण्यासाठी काय आपण काय ते सेटलमेंट करू. म्हटलं सीडी तरी पाठव. तर मग त्यांनी ती मला पाठवलीच सीडी. पाठवल्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी फोन आला, "साहेब काय बघितले का तुम्ही काय फोन नाही केलात?" म्हटलं, "तू पण बघ," म्हटलं, "आता माझ्या Facebookवरती आहे." म्हटलं, "मी मी काय चोऱ्या-माऱ्या करतोय, मी काय माझं घर भरायसाठी करतोय." मी बोललो त्याला, तर तो मला येऊन सांगत होता, की "इकडे सगळे क्रिमिनल्स आहेत, साहब हम लोग." काय करायचे लोक? आय-टी-आयमध्ये एक तक्रार करायची. हे का माहिती काढायची आणि तक्रार करायची आणि त्यांना आम्ही कारवाई करायला पाहिजेत. मग आम्ही कारवाई करू नये म्हणून तिकडून पैसे काढणार आणि आमच्या माणसाला बघ तू काय केला नाहीस म्हणून आमच्या माणसाकडून पैसे काढणार. आणि तसं ते येवरच्या एका सविनरला पकडून पण दिला पैसे देताना. म्हणजे आर-टी ॲक्टिव्हिस्टला आमचा सविनर पैसे देत होता आणि त्याला पकडलं गेलं. हां. आणि मग हे तर म्हटलं माझ्याकडनं करायचे धंदे सगळे. म्हटलं तुमच्या सगळ्यांचा बाप आहे मी. इथे बसलोय असाच येऊन बसलो नाही. "अरे साहब इतना बड़ा साहब हो आप, ऐसा कैसा गुंडा जैसा बात करता हो?" म्हटलं व्हाईट कॉलर गुंडा हूं मैं.